भावना झोप लागली होती का? मला ना जरा महत्वाचं बोलायचं म्हणून आले मी. बोला. हे बघ ना, सिद्धूवर हल्ला झाल्यापासून माझा तर जीवच थाऱ्यावर नाही. सतत आपल्या सिद्धूची काळजी वाटत राहते ग. आणि मनात एकच विचार येतो, तुला किती त्रास होत असेल. हे बघ, सिद्धूला समजावून सांग की राजकारण त्याच्यासाठी बनलेलं नाहीये. तू 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 वेळेस त्याला या सगळ्यातून दूर कर. भावना बघ ना, आज जर त्या माणसाचा नेम चुकला नसता, काय झालं असतं? हं? अगं पण प्रत्येक वेळी असं घडेलच असं नाही ना, हो की नाही? तुला असं वाटत असेल की मी फार टोकाचं बोलते, पण मी फक्त तुझ्या आणि सिद्धूच्या काळजीपोटी बोलतेय. हे बघ, सगळ्यांनाच माहितीये तुमच्या संसारात किती किती मोठ्या अडचणी आल्या आणि आता कुठे सगळं सुरळीत व्हायला लागलंय, हो की नाही? आणि मला सांग, अशात जर सिद्धू संसार अर्ध्यात सोडून गेला तर मला जर बोलताना पण त्रास होतोय ग. वहिनी, तुमची काळजी कळतेय मला, पण सिद्धिराज इतके कमकुवत मनाचे नाही आहेत की एक हल्ला झाला आणि त्यांनी राजकारणच सोडून दिलं. असं नाही शक्य. आता राजकारण म्हटल्यावर हितशत्रू असतातच. त्यामुळे ते राजकारण सोडतील असं नाही वाटत मला. आणि कसं आहे, लोकांच्या सिद्धिराजकडनं खूप अपेक्षा आहेत. मग ते असं काम कसं सोडू शकतील? असं नाही होणार. आणि सिद्धिराजनी मला सांगितलंय, ज्यांनी कोणी त्यांच्यावर हल्ला केलाय ना, त्याला ते शोधून काढणार म्हणजे काढणार, तसं वचन दिलंय त्यांनी मला. त्यामुळे तुम्ही नका इतकी काळजी करू. ते त्या व्यक्तीला शोधून काढणारच. आणि कसं आहे, कोणत्या तरी एका व्यक्तीच्या कारस्थानामुळे त्यांना काहीही होणार नाही. मला फक्त काळजी वाटत होते म्हणून आले मी. येते मी. मला मारायला आलायस? गळा दाबणार आहेस? काही करणार असशील ना, मी तुला घाबरत नाही. तू कोणाला मारलंस, कोणाला लपवलंयस, सगळं सगळं माहिती आहे मला. आणि आता मी ते सगळ्यांना सांगणार आहे. सगळ्यांना सगळं सांगणार आहे. 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 सगळ्यांना सांगणार आहे. सगळ्यांना सांगणार आहे. ते आज गुढीपाडवा आहे ना, म्हणून सगळ्यांना भेटायला आलो. हो, जेवेन मी. मला खरंच हॅल्युसिनेशन झालं का?
मी त्यांच्याबद्दल जेवढा वाईट विचार केला होता ना तेवढे वाईट नाही येत होते. काय कुठे लक्ष आहे तुझं? सॉरी, माझ्या डोक्यात जर वेगळेच विचार सुरू होते. काय कसले विचार? अगं, जानू पुन्हा जयंतच्या बोलण्यात येते. तिला माझ्यावर विश्वासच बसत नाहीये. मला कळत नाहीये की मी काय करू म्हणजे तिला विश्वास बसेल की जयंत हा एक वाईट माणूस आहे. हे बघ, मला असं वाटतं की तू तिला आत्ता एकदम काहीही सांगू नकोस, कारण तिला बरं नाही आहे तूच म्हणतोयस. असं तू पुन्हा तिच्यासमोर सारखा सारखा विषय काढशील तर तिला अजून त्रास होईल त्याने. म्हणजे जे होतंय ते असंच बघत राहू. नाही, अगदीच तसं नाही, पण तू लक्ष्मी काकूला का नाही सांगत? म्हणजे तू जानूसाठी आतापर्यंत जे जे काही सगळं केलंय ते तू त्यांना सांगितलंस तर त्यांचा विश्वास बसेल तुझ्यावर. बरोबर आहे तुझं. कात्री मागवू का? थांब ना जरा, बघतो, प्रयत्न करतो. इतकं घट्ट बांधले ना वेंकीने. नाही, आण बाबा कात्री आण. विणा जरा कात्री आण ग. अगं इतक्या वर्षांची सवय हो, उडायला थोडा वेळ लागेल नाही? कळतंय मला लक्ष्मी, पण मुलं नाहीत म्हटल्यावर घर लगेच सुनं सुनं वाटायला लागलं ना. नाहीतर आतापर्यंत आई जरा हे करतेस का, बाबा हो याच्या मदत करा मला, हे ऐकू आलं असतं. हो ना हो, म्हणजे माझ्या एका हाकेवर आता काहीतरी पुटपुटत वीणा कात्री घेऊन आलीच असती. पण तेवढ्यात वीणा आल्या आल्या संतोषने तिला दुसरं काहीतरी काम सांगितलं असतं. अगदी. मग तुम्ही मदतीला हरीशला हाक मारली असती. पण हरीश नसता आला, कारण तो सिंचनाकरता कॉफी बनवत असता. आणि मग शेवटी आपल्या व्यंकीनेच गुढी उतरवली असती. खरंय लक्ष्मी, मुलांची आठवण येणं साहजिक आहे ग, पण आपली मुलं आनंदात आहेत, खुश आहेत, यातच आपण समाधान मानायचं, बरोबर की नाही? अगं इतकी वर्ष आपण मुलांचं करण्यात, घराचं करण्यात घालवली. खरं तर एक गोष्ट तुला माहितीये का, एकमेकांकरता आपण कधी विचारच नाही करू शकलो. एकमेकांचा सहवास किती वर्षांनी आपल्याला मिळणार आहे आता पुन्हा एकदा. तेव्हा इतर कसलाही विचार न करता यापुढे आपण एकमेकांचा सहवास अनुभवायचा, अगदी मनसोक्त. कल्पना छान आहे. आता एक काम करा, काय? की जरा काठी वगैरे आवरून ठेवा, तोपर्यंत मी आपल्यासाठी फक्कड असा चहा करते. नाही, चहा नाही. का? म्हणजे चहा करणार, पण मी करणार, तू नाही. तू निवांत बसून चहा प्यायचा आहे. कशी आहे कल्पना? बेस्ट.